जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनल. विश्वामध्ये फिरणारा प्रत्येक ग्रह हा फक्त आकाशातील एक खगोलीय गोळा नसतो, तर तो आपल्या चेतना, विचार, निर्णय क्षमता आणि जीवनातील सर्व घटनांवर परिणाम करणारी एक सूक्ष्म ऊर्जा शक्ती असते. वैदिक ज्योतिषशास्त्र सांगते की ग्रह माणसाचे भविष्य निहित नाही, पण ते माणसाच्या कर्मांना नक्कीच दिशा देते. आणि आधुनिक विज्ञान सुद्धा मान्य करते की विश्वातील गुरुत्वीय लहरी, चुंबकीय क्षेत्र आणि कॉस्मिक रेडिएशन या पृथ्वीवरील मानसिक, जैविक सर्व प्रक्रियांवर परिणाम होत असतो किंवा परिणाम करते. म्हणूनच हजारो वर्षापूर्वी ऋषींनी तयार केलेले हे ज्योतिषशास्त्र हे केवळ श्रद्धेचे नव्हे, तर निरीक्षण, गणित, खगोलशास्त्र आणि अध्यात्म यांचे अद्भुत मिश्रण आहे. आणि म्हणूनच जून 2026 मध्ये पहिल्या 10 दिवसांमध्ये मेष लग्न आणि मेष राशींसाठी अशा काही ग्रहस्थिती निर्माण होत आहे की ज्यामध्ये मंगळ लग्नस्थानी येऊन व्यक्तिमत्वामध्ये अग्नी निर्माण करत आहे. उच्चचा गुरु चतुर्थ स्थानात येऊन सुख आणि संरक्षण देणार आहे. राहू लाभस्थानात येऊन अचानक यशाचे दरवाजे देखील उघडणार आहे. पण द्वादशातील शनी व्यक्तीच्या मानसिक आणि कर्मावर सर्व प्रकारची परीक्षा घेणार आहे. म्हणूनच हे राशीफल नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण या 10 दिवसामध्ये एक निर्णय तुमचे सगळेच भाग्य बदलू शकते आणि एक चूक तुमची जीवनामध्ये सगळ्या बाजूने संघर्ष निर्माण करू शकते. चला तर मग या 10 दिवसातील मेष लग्न आणि मेष राशीवाल्यांचे कसे असणार आहे ते बघूया. सर्वात महत्वाचा ग्रह म्हणजे सूर्य भगवान, जे की तुमच्या मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी द्वितीय स्थानामध्ये या 10 दिवसामध्ये गोचर करत आहे. द्वितीय स्थानामध्ये सूर्य भगवान गोचर करणार म्हणजे या काळामध्ये व्यक्तीच्या जीवनात धन, वाणी, कुटुंब, मूल्यव्यवस्था, अन्न, प्रतिष्ठा या सर्व गोष्टींचे द्वितीय स्थान शास्त्राने कारक मानलेलं आहे. या काळामध्ये द्वितीय स्थानामध्ये सूर्य वृषभ राशीत आल्यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहार तुमचे वाढू शकतात. कुटुंबियांमध्ये तुमचे महत्व वाढेल, बोलण्यात अधिकार निर्माण होईल. परंतु सूर्याची सप्तमस्थ दृष्टी अष्टम स्थानावर आल्यामुळे या काळामध्ये तुमचा अचानक खर्च देखील वाढेल. अचानक मानसिक ताण देखील होऊ शकतो. गुप्त विरोधक तुमचे या काळामध्ये जागृत होऊ शकतात. आणि विशेष म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने या 10 दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणात मेष लग्न मेष राशीवाल्यांना उतार चढावायला बघायला भेटू शकतो. या काळामध्ये विशेष म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये प्रचंड प्रभाव असेल, परंतु चुकीचे शब्द देखील तुमचे सर्व संबंध किंवा नातेसंबंध देखील या काळामध्ये बिघडू शकते. त्यामुळे मेष राशीवाल्यांनो किंवा मेष लग्नवाल्यांनो होईल तेवढं तुम्ही शांततेने बोलणे आणि होईल तेवढे बोलण्यावरती कंट्रोल ठेवणे अत्यंत महत्वाचं असणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि मेष लग्न आणि मेष राशीवाल्यांचा स्वामी ग्रह म्हणजे मंगळ भगवान, जे की तुमचे लग्न स्वामी आहे. हा काळ तुमचा मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी अत्यंत प्रभावी आणि खूप जास्त महत्वपूर्ण असणार आहे. त्याचे कारण मेष लग्न आणि मेष राशीवाल्यांसाठी लग्न स्थानामध्ये सध्या मंगळ गोचर करत आहे. लग्न स्थानामधून व्यक्तित्वाची सर्व बाजू बघितल्या जातात आणि विशेष म्हणजे लग्न मंगळ असल्यामुळे व्यक्तीची ऊर्जा, प्रचंड ऊर्जा निर्माण होईल व्यक्तित्वामध्ये. या काळामध्ये व्यक्तीचा सर्व बाजूने आत्मविश्वास वाढलेला बघायला भेटू शकतो. विशेष म्हणजे व्यक्तीची निर्णय क्षमता तीव्र होईल, नेतृत्व गुण वाढतील, पदप्रतिष्ठा वाढतील. विशेष म्हणजे व्यक्ती सर्व प्रकारचं साहस देखील या काळामध्ये मेष लग्न मेष राशीवाल्यांचा वाढणार आहे. स्पर्धेमध्ये विजय मिळण्याची जिद्द देखील या काळामध्ये. शास्त्राने मंगळाला कुठल्याही प्रकारचं तुम्ही जिद्द जी काय पकडताय व्यक्तीच्या जीवनामध्ये चालत्या फिरत्या लाईफमध्ये व्यक्तीचे जे काही टार्गेट असतात ते टार्गेट कंप्लीट करायचे क्षेत्र म्हणजे मंगळाला शास्त्राने कारक मानलेलं आहे. आणि मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी या काळामध्ये या 10 दिवसामध्ये मंगळ स्वराशीस्थ असणार आहे, ते पण लग्नामध्ये. हाच मंगळ तुम्हाला सर्व बाजूनी परिपूर्ण बनवेल. पण या काळामध्ये तुमचा राग वाढणार आहे, उतावीळपणा वाढणार आहे, अहंकार देखील वाढू शकतो आणि विशेष म्हणजे आक्रमकता देखील वाढू शकतो. त्यामुळे होईल तेवढे मंगळाच्या या सर्व गोचर परिस्थितीमध्ये या 10 दिवसामध्ये मंगळावाल्या किंवा मेष लग्न मेष राशीवाल्यांनी होईल तेवढे हनुमंतरायाची साधना करणं खूप जास्त गरजेचं आहे. लाल वस्तूचे दान करा, आपल्या वजनाच्या 10व्या भागा एवढे गहू दान करा, डाळ दान करा, जेणेकरून तुम्हाला अत्यंत काळ प्रसन्नतेचा आणि सर्व बाजूने लाभदायक ठरू शकतो. या मंगळ ग्रहाची दृष्टी चतुर्थ स्थानावरती म्हणजे सुख स्थानावरती पडणार आहे. चतुर्थ स्थानावरती ज्यावेळेस कुठेतरी चतुर्थ दृष्टी मंगळाची लग्नातून पडेल तर नीचेची दृष्टी पडल्यामुळे फॅमिलीमध्ये वातावरण निर्माण होऊ शकते. आईच्या आरोग्याची काळजी या 10 दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणात जाणवू शकते. विशेश म्हणजे तुम्ही ड्रायव्हर की शकतात असाल, गाडी चालवत असाल तर सावधगिरीने बरं मेष लग्न आणि मेष राशीवाल्यांना, नाही तर नक्कीच तुमच्या गाडीचा प्रॉब्लेम येऊ शकतो, ऍक्सिडेंटल घटना होऊ शकतात आणि बिनाकामी रोडवरती चालताना कोणीतरी एखादा व्यक्ती अचानक तुमच्यासोबत वादविवाद देखील करू शकतो. त्यानंतर लग्नस्थ किंवा राशीस्थ बसलेले मंगळ सप्तमस्थ दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावरती तुला राशीवरती देणार आहे या 10 दिवसामध्ये. या काळामध्ये वैवाहिक जीवनामध्ये अहंकारामुळे पती पत्नींमध्ये संघर्ष वाढू शकतो. पार्टनरशिप होईल तेवढे या काळामध्ये तुम्ही 10 दिवसामध्ये वाद टाळणे अत्यंत गरजेचं आहे. व्यावसायिक भागीदारा देखील पार्टनरशिपमध्ये देखील उतार चढाव येण्याचे कारण महत्वाचे या काळामध्ये बघायला भेटू शकतात. कारण शुक्राच्या राशीवरती जेव्हा कधी मंगळाचा कसलाही प्रभाव बघतो तो पडतो, शास्त्राने त्यांना व्यक्तीमध्ये पेशन्स कमी करणारी घटना मांडलेला आहे. या काळामध्ये व्यक्तीची पेशन्स कमी होईल, उतावीळपणा खूप जास्त व्यक्तीमध्ये होईल. आज करू की उद्या करू अशी घटना निर्माण होईल आणि आज खाल्लं की लगेच तूप खाल्लं की लगेच रूप आले पाहिजे, अशा पद्धतीची धारणा व्यक्तीची खूप जास्त या काळामध्ये बनू शकते.
त्यामुळे होईल तेवढे सप्तमस्थ दृष्टी मंगळाची सप्तम लग्नातील दृष्टी सप्तम स्थानावर पडत असल्यामुळे पती पत्नी पार्टनरशिप व्यापारामध्ये किंवा जॉबच्या रिलेटेड कुठेतरी सिनियर ज्युनियर लोकांसोबत या काळामध्ये उतार चढाव बघायला भेटू शकते. लग्नातील मंगळाची अष्टमस्थ दृष्टी म्हणजे स्वतःच्या राशीवरती पडणार आहे, म्हणजे वृश्चिक राशीवरती अष्टम स्थानात पडणार आहे. या काळामध्ये कोणीतरी अचानक तुमच्याविषयी कटकारस्थान करू शकते. अचानक गोड बोलणारे लोक देखील तुमच्या ऑपोजिटला जाऊ शकतात. विशेष करून सासरवाडीकडनं देखील या काळामध्ये कुठल्या तरी आर्थिक संबंधाने त्रास होण्याची घटना आहे. अचानक घटना तुमच्या या काळामध्ये जाणू शकते. गुप्त तणाव देखील जाणू शकतो आणि विशेष म्हणजे तुम्हाला मानसिक दबाव या काळामध्ये खूप जास्त निर्माण होऊ शकतो. मात्र या सर्व गोष्टींमध्ये मेष लग्न आणि मेष राशीवाल्यांनो या 10 दिवसामध्ये संकटावर मात करण्याची ताकद देखील तुमची या काळामध्ये वाढणार आहे. कारण लग्नात मंगळ बसलेले आहे आणि व्यक्तित्वावर ज्यावेळेस मंगळाचा प्रभाव वाढतो त्यावेळेस व्यक्ती इतक्या सहजासहजी हार मानेल असं कसं होणार हो. त्यामुळे या काळामध्ये तुमचं मेष लग्न आणि मेष राशीवाल्यांनो कितीही बाकीची ग्रहस्थिती बाकीच्या बाजूने अपोजिटला असेल तरी पण हे मंगळ भगवान तुम्हाला सगळ्यांसोबत लढण्याची ताकद देते. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचे ग्रह म्हणजे बुध भगवान. या 10 दिवसामध्ये बुध भगवान तुमच्या मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी पराक्रमात मिथुन राशीचे भ्रमण करणार आहे. तृतीय स्थानामध्ये शास्त्रांनी अत्यंत बलवान मानलेले आहे बुधाला, की हा काळ कम्युनिकेशन स्किलवाल्या लोकांना, मीडियाच्या रिलेटेड लोकांना, युट्यूबच्या रिलेटेड लोकांना, सोशल मीडिया, मार्केटिंग, शिक्षण, लेखन यामध्ये मोठी प्रगती देणारा काळ असू शकतो. कारण मिथुन राशीचे बुध जेव्हा देखील कुणाच्या पराक्रम स्थानात येतात तर वरील सांगितलेल्या सर्व प्रकारच्या घटनांमध्ये खूप जास्त व्यक्तीची प्रगती बघायला भेटते. पण विशेष म्हणजे पराक्रम स्थानातील मिथुन राशीचा बुध व्यक्तीच्या बौद्धिमत्तेत देखील खूप जास्त प्रमाणात तीव्रता निर्माण करतो. व्यक्तीला वारंवार नवीन कल्पना देखील सुचण्याचे देखील या काळामध्ये चान्सेस बघायला भेटतात. पण विशेष म्हणजे हा पराक्रमातील बुध मेष लग्न मेष राशीवाल्यांना व्यक्तीला बोलण्यातनं आपल्याकडे लोक आकर्षित करण्याचा देखील या काळामध्ये खूप जास्त मोठा फायदा करू शकतो. डिजिटल क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना खूप जास्त अचानक यश आणि धन मिळण्याचे देखील जास्त चान्सेस या काळामध्ये बघायला भेटतात. मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी पराक्रमातील बुधासाठी शास्त्राने काही महत्त्वाचे वैज्ञानिक कारण दिलेले आहे. त्याचं महत्त्वाचं म्हणजे या काळात मेंदूची न्यूरल ऍक्टिव्हिटी अधिक वेगाने वाढू शकते. त्यामुळे व्यक्ती अधिक विचार करते, अधिक विश्लेषण करते आणि निर्णय वेगाने घेते. परंतु या काळामध्ये ओव्हर थिंकिंग देखील खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो. मानसिक थकवा जाणू शकतो, कारण बुद्धीला जेवढे काम वाढेल तेवढी मानसिक थकवा देखील जाणवेल. विचारसरणी देखील खूप जास्त खुंटीत होऊन जाईल. त्यामुळे अस्थिर विचार होतील आणि व्यक्तीला वारंवार देखील अस्थिरता वाढू शकते किंवा जाणू शकते. त्यामुळे होईल तेवढं पराक्रमातील बुधाच्या रिलेटेड मेष लग्न मेष राशीवाल्यांनो होईल तेवढे सर्व डिसिजन किंवा होईल तेवढे सर्व गोष्टी शांततेने हँडल करणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर त्यांची सप्तमस्थ दृष्टी भाग्यावरती पडणार आहे. जेव्हा देखील धनुराशीवरती बुधाची दृष्टी येते किंवा गुरुच्या संबंधाने कुठलेही बुधाचा कशाही प्रकारचा संबंध येत असेल किंवा बुधाचा राशी संबंधाने देखील गुरु आणि बुधाचा कुठल्याही पद्धतीचा संबंध येत असेल तर शास्त्राने या सर्व गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणाचा फायदा होईल. सप्तमस्थ दृष्टी भाग्यावर पडणार म्हणजे नशीब तुम्हाला कुठेतरी तुम्ही केलेल्या कामामध्ये सपोर्ट करेल. नवीन नवीन कल्पना सुचतील. वडीलधारे लोक तुमच्या बोलण्या चालण्यावरती प्रभावी होईल. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा आणि अत्यंत पूरक आणि अत्यंत फायदेदायक मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी पुढील ग्रह असणार आहे ते म्हणजे गुरु भगवान. गुरु भगवान 2 जून 2026 मध्ये कर्क राशीमध्ये गोचर करणार आहेत मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी. 2 जून पासून गुरु कर्क राशीत उच्चेची होत आहे आणि ही संपूर्ण वर्षातील सर्वात महत्वाची शुभ घटना मेष लग्न मेष राशीवाल्यांना मानणार आहे. कारण जून पासून ते ऑक्टोबर पर्यंत सुखस्थानात चतुर्थ स्थानात गुरु उच्चेचे असणार आहे. या काळामध्ये तुमच्या घरात मानसिक स्थैर्य वाढून जाईल, घरामध्ये सकारात्मकता वाढून जाईल, मालमत्ता संबंधाने सर्व बाजूने तुम्हाला लाभ होईल. भूमी भवन मानाचा प्लॅन करत असाल तर तो जून ते ऑक्टोबर या दरम्यानमध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटेल. मेष लग्न मेष राशीवाल्यांनो वैवाहिक जीवनाच्या संबंधाने काहीतरी प्रयत्न करतात तो देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा होईल. आध्यात्मिक प्रगती होईल, कुटुंबाचे संरक्षण होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही कुटुंबाला सर्व बाजूने संरक्षण देण्याचा देखील या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. भगवान गुरुची पंचमस्थ दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती जात आहे. अष्टम स्थानावरती जेव्हा देखील गुरुची दृष्टी जाते तर व्यक्तीला सर्व बाजूनी संकटांमधून संरक्षण मिळते. अचानक अडचणी कमी होतात आणि गुप्त ज्ञानामध्ये कुठेतरी रिसर्च गोष्टींमध्ये व्यक्तीला खूप जास्त रुची वाढायला लागते. त्याचं कारण अष्टम स्थान हे कुठेतरी संकटांचे स्थान आहे. पण जेव्हा देखील उच्चचे गुरु अष्टमावरती पंचमस्थ दृष्टी टाकणार तर तुम्हाला सर्व बाजूनी कुठेतरी एक अशी अदृश्य शक्ती असेल ते तुम्हाला सर्व बाजूने वाचवण्याचा प्रयत्न करेल. ती म्हणजे कोणती? गुरु भगवंताची. त्यामुळे तुमचे कुटुंबाचे रिलेटेड सर्व बाजूने तुम्हाला सर्व अडचणींमधून सुटका होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या कुठल्या अडचणी असेल त्या देखील या काळामध्ये कमी होतील. त्याच्यानंतर भगवान गुरुची सप्तमस्थ दृष्टी कर्क राशीवरती नीच राशीवरती पडणार आहे. तर या दशम स्थानावरती कर्क राशीवरती म्हणजे उच्चच्या गुरुची दशमावरती सप्तमस्थ दृष्टी पडणार. यामध्ये तुम्हाला करिअरमध्ये मोठी संधी येण्याचे चान्सेस आहे. वरिष्ठ व्यक्तींचे तुम्हाला सर्व बाजूने सहकार्य लाभेल. पदप्रतिष्ठा देखील या काळामध्ये तुमची वाढणार आहे आणि विशेष म्हणजे बोलण्या चालण्यावरती देखील तुमचा प्रभाव समाजात बघायला भेटेल. त्याच्यानंतर या चतुर्थातील गुरुची
मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी व्यय स्थानावरती म्हणजे शनी भगवान जिथे गोचर करत आहात तिथे मीन राशीवरती स्वराशीस्त दृष्टी बघायला भेटणार आहे। या काळामध्ये तुमची अध्यात्माकडे खूप जास्त रुची वाढणार आहे। परदेशाच्या रिलेटेड जे कोणी विचार करत असतील, परदेशाच्या रिलेटेड काहीतरी भूमी वाहन घेण्याचा प्रयत्न करत असतील, परदेशात काहीतरी स्थावर मालमत्ता प्रॉपर्टीज लक्झरियस गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा गुरु नक्कीच तुम्हाला फायदा देईल। पण या वेळातील गुरुच्या म्हणजे नवमस्त दृष्टीची 12व्या स्थानावर जी पडत आहे या दृष्टीमुळे तुम्ही भौतिक सुखापासून आध्यात्मिक गोष्टींकडे तुमची खूप जास्त रुची वाढेल। ध्यान धारणा यामध्ये तुमच्या खूप जास्त प्रमाणात रुची वाढलेली असेल आणि यामुळे तुम्हाला खूप जास्त मानसिक शांतता देखील लागणार आहे। या सर्व परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेष लग्न मेष राशीवाल्यांना तुम्ही विद्या अर्जनाच्या रिलेटेड काहीतरी प्लॅन करत आहात, शिक्षण क्षेत्राला घेऊन काहीतरी नवीन महत्त्वाचा विचार करत आहात, तो देखील या काळामध्ये तुमचा चांगल्या पद्धतीचा फायदा होईल। विशेष म्हणजे वैवाहिक जीवनाच्या संबंधाने आणि संतती किंवा फॅमिली प्लॅनिंगच्या घेऊन काहीतरी प्लॅनिंग करत असाल तो या काळ चांगला असणार आहे। तो म्हणजे कोणता? जून ते ऑक्टोबर मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी सर्वात टर्निंग पॉईंट आणि लकी महिन्या किंवा लकी हा टाइमिंग असू शकतो। त्यामुळे होईल तेवढं तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करत चाला आणि राम रक्षा स्तोत्र देखील वाचन करत चाला आणि ऐकत चाला। हा काळ तुमच्यासाठी खूप जास्त प्रमाणात फायदेदायक आहे मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे भूमी भवन ऐश्वर्य स्थावर मालमत्ता आणि भोगविलास ऐशोआरामाचे कारक म्हणजे भगवान शुक्र ग्रह, जे की तुमच्या लग्नासाठी आणि तुमच्या राशीसाठी 7 जून 2026 नंतर कर्क राशीमध्ये पराक्रम म्हणजे परिवर्तन राशी परिवर्तन करणार आहे। 7 जूनच्या अगोदर म्हणजे 1 ते 7 पर्यंत 6 तारखेपर्यंत मिथुन राशीमध्ये म्हणजे पराक्रम स्थानात असणार आहे। या काळामध्ये पराक्रमातील शुक्र आणि बुधाची युती व्यक्तीकडे आकर्षण वाढेल। सोशल मीडियामध्ये व्यक्तीची लोकप्रियता बघायला भेटेल मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी। प्रेम संबंधांमध्ये खूप जास्त संवाद या काळामध्ये बघायला भेटू शकतो। प्रवासाचे योग देखील छोटे मोठे या काळामध्ये मेष लग्न मेष राशीवाल्यांचे रिलेटेड बघायला भेटतात। त्यानंतर 8 जून पासून कर्क राशीमध्ये येणार आहेत चतुर्थ स्थानात गुरुसोबत युती करून मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी। या काळामध्ये तुमची शुक्राची आणि गुरुची युती ही अत्यंत शुभ आणि आलिशान योग स्थिती मांडलेली आहे। या काळामध्ये घरामध्ये काहीतरी शुभ कार्य घडू शकते। वाहन किंवा मालमत्ता विषयी खूप जास्त प्रमाणात आनंद सुखसुविधा भोगविलासाचे रिलेटेड देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात गोष्टी घडू शकतात। वैवाहिक जीवनात तुमची सौम्यता बघायला भेटेल। मानसिक आनंद देखील तुमचा या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढू शकतो। विशेष म्हणजे घरात सर्व बाजूने आनंदाचे वातावरण राहील। तुमच्या घरात आनंदाने सर्व लोक बहरून जातील। त्यामुळे या काळामध्ये तुम्ही देवी महालक्ष्मीची आणि होईल तेवढे शेंदूर लावलेल्या देवीची किंवा काळ्या पाषाणाच्या देवीची साधना करणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। देवीला लागणारा अत्तर देवीला लागणारा गंध मेष लग्न मेष राशीवाल्यांना देत चला, हा काळ तुमचाच असेल। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे न्यायाचे देवता आणि कर्माचे अधिष्ठात्री देवता म्हणजे भगवान शनिदेव। भगवान शनिदेव मेष राशी आणि मेष लग्नवाल्यांसाठी व्यय स्थानात म्हणजे 12व्या घरात मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे। या 10 दिवसामध्ये द्वादश स्थानात मीन राशी येणार आहे आणि त्या मीन राशीमध्ये शनी भगवान या काळामध्ये गोचर करत असल्यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो। मानसिक एकटेपणा खूप जास्त प्रमाणात तुम्हाला जाणू शकतो। झोपेची समस्या जाणू शकते। कर्मात्मक ताण देखील या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात जाणू शकतो। आणि विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्हाला मानसिकता खूप जास्त खराब होऊ शकते। का त्याचं कारण असणार आहे वेळेवरती झोप येणार नाही, मानसिक हॅरासमेंट खूप जास्त होईल। एका विचाराने सुरू झालेला विषय कुठल्या विचारापर्यंत जाऊन त्याचा शेवट होईल याची तुम्हाला कधीच गणित लागणार नाही या काळामध्ये। कारण जलतत्वीय राशीत जेव्हा देखील शनिदेव येतात ना ते खूप जास्त माणसाला व्यक्ती बाहेरून गोष्टीपेक्षा आंतरिक मनापासून खूप जास्त मानसिकतेपासून खूप जास्त खचवून टाकतात। त्याच्यानंतर भगवान शनिदेवाची 12व्या घरातून म्हणजे व्यय स्थानातून तृतीय दृष्टी द्वितीय स्थानावर पडणार आहे की जिथे ऑलरेडी सूर्य भगवान गोचर करत आहे। द्वितीय स्थानावरती शनी भगवंताची दृष्टी पडणार। तर या काळामध्ये तुमची पैशाची जबाबदारी वाढेल, बोलण्यात गंभीरता येईल आणि या गंभीरतेमुळे घरामध्ये कुठेतरी मनमोटाव बघायला भेटेल। कारण तृतीय दृष्टी गोचरीच्या सूर्यावरती जेव्हा टाकतील तेव्हा कुठेतरी घरातील वडीलधाऱ्या लोकांसोबत मतभेद देखील या काळामध्ये वाढू शकतात। वडीलधाऱ्या लोकांच्या संबंधाने काहीतरी शारीरिक व्याधी देखील जडू शकते, आकस्मिक घटना घडू शकते आणि मनमोटावाचे चान्सेस वारंवार या काळामध्ये घडू शकतात। तुम्ही या काळामध्ये छायादानाचा उपाय करणं, कुठेतरी एखादी जुनी चप्पल असेल ते एखाद्या शनिवारी किंवा कुठेतरी अमावस्या पौर्णिमेला तुम्ही येणाऱ्या जून महिन्यातील सोमवती अमावस्येला तुमची काळी जुनी चप्पल तुम्ही शनी मंदिरात जाऊन सोडून येणे आणि बिना चप्पलचे घरी येणे हे अत्यंत तुम्हाला मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। का तुमच्या राशीवरती 7.5 चालू आहे, तुमच्या लग्नावरती 7.5 चालू आहे आणि तुमच्याच लग्नात व्ययात शनिदेव भ्रमण करत आहे। हा काळ तुम्हाला मानसिकतेला सर्व बाजूने गाजणारा काळ असेल। त्यामुळे होईल तेवढं तुम्ही शनी भगवंताचे रिलेटेड छायादान करणं, शनी चालीसाचे पठण करणं, शनी भगवंताचे रिलेटेड गरिबांना अन्नदान करणं, गरिबांना लागणाऱ्या सर्व वस्तूचे दान करणं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि लाभदायक ठरू शकते। त्याच्यानंतर भगवान शनिदेवाची सप्तमस्त दृष्टी 6ष्ठ स्थानावर पडणार आहे। 6ष्ठ स्थानावरती पडेल तर या काळामध्ये मी पाठीमागील व्हिडिओमध्ये एक गोष्ट क्लिअर केली होती की 3, 6, 11, 8 आणि 12 या स्थानामध्ये कुठलाही पापग्रह असेल तर तो त्या स्थानामध्ये बलवान आणि कारक मांडलेला आहे। त्यामुळे
व्ययस्थानातील शनिदेव ज्यावेळेस षष्ठ स्थानावरती दृष्टी करतील तर ते नक्की शत्रूवरती विजय देखील देतील. या काळामध्ये तुम्ही कुठल्याही स्पर्धेत काहीतरी भाग घेत असाल तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये देखील नक्कीच यश भेटेल. विशेष म्हणजे या काळामध्ये तुमचे शत्रू देखील तुमच्यावरती हवी होणार नाही. तुमचा शत्रूवरती विजय बघायला भेटेल. काहीतरी प्रॉपर्ट्यांच्या संबंधाने काहीतरी प्लॅनिंग आहे, काहीतरी इन्व्हेस्टमेंट करत आहात, खूप दिवसापासून तुमचे काहीतरी रेंगाळलेले काम आहे ते देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटेल. त्याच्यानंतर शनी भगवंताची दशमस्त दृष्टी तुमच्या भाग्यभावावर पडणार आहे, म्हणजे नवम भावावर. या काळामध्ये तुम्ही सर्व बाजूनी प्रयत्न कराल, हे गुरु देखील तुम्हाला सर्व बाजूनी सपोर्ट करतील. पण दशमस्त दृष्टी भाग्यावर पडल्यामुळे तुम्हाला कुठेतरी डिले होण्याचे चान्सेस आहेत, उशिराने नशिबाची साथ मिळण्याचे चान्सेस आहेत. पण या सर्व गोष्टींमध्ये गुरुची अष्टमस्त दृष्टी, शनिदेवाची भाग्यावरती दशमस्त दृष्टी, हा काळ तुमच्यासाठी अध्यात्माच्या दृष्टीने खूप जास्त गांभीर्य वाढेल. आध्यात्मिक रुची तुमची खूप जास्त प्रमाणात वाढेल. विशेष म्हणजे तुम्हाला कुठेतरी सांसारिक गोष्टींमध्ये विरक्ती देखील वाटू शकते. त्याचं कारण देखील या दोन्ही ग्रहांची सर्वात महत्वाचे कारण. आणि तिसरे म्हणजे केतू भगवान देखील तुमच्या पंचम स्थानावर आणि भावनेवरती प्रभाव टाकणार आहे. आपण पुढे गेल्यानंतर केतू आणि राहूची देखील या गोचर परिस्थिती कशा पद्धतीची या 10 दिवसामध्ये मेष लग्न मेष राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे ते देखील बघू. त्याच्यानंतर आता याच्यानंतर सर्वात महत्वाचे राहू भगवान तुमच्यासाठी मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी कशा पद्धतीचे गोचर करणार आहेत ते म्हणजे या 10 दिवसामध्ये कुंभ राशीला आय स्थानावरती राहूचा प्रभाव आणि पंचम स्थानावरती सिंह राशीचा केतूचा प्रभाव बघायला भेटणार आहे. जेव्हा देखील राहू आय स्थानावरती जातात तर व्यक्तीला अचानक धनलाभ, सट्टे, जुगार, शेअर मार्केटच्या संबंधाने खूप जास्त प्रमाणात फायदा देतो. 2 नंबरच्या कामांमधून देखील टक्केवारीच्या रिलेटेड काम करणाऱ्या लोकांना देखील या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात इन्कमातील राहू फायदा देतो. मोठे संपर्क या काळामध्ये व्यक्तीचे खूप जास्त वाढतात. सोशल नेटवर्किंग मधून देखील व्यक्तीला चांगल्या प्रमाणात यश भेटते. विशेष म्हणजे डिजिटल क्षेत्रामध्ये जे लोक असतात त्यांना प्रसिद्धी मिळू शकते. या काळामध्ये त्यांचे शब्द, त्यांचे फॅन फॉलोविंग, त्यांच्या सर्वच गोष्टींना लोक खूप जास्त मान्यता देतात. त्याच्यानंतर पंचमातील केतू देखील या सर्व परिस्थितीमध्ये मेष लग्न मेष राशीवाल्यांना कशा पद्धतीने तकलीफ देईल ते म्हणजे पंचमात सिंह राशीचा केतू येणार तो व्यक्तीचे अध्यात्म वाढेल. प्रेम संबंधामध्ये दुरावा होईल, कारण पंचम स्थान हे प्रेमाचे, भावनेचे, विचाराचे स्थान आहे. आणि जेव्हा आध्यात्मिक कारक, वैराग्याचा कारक, भावनेतून माणसाला विरक्ती देणारे केतू भगवान जेव्हा पंचम स्थानात येतील सिंह राशीतील तर ते व्यक्तीला कुठेतरी कुणामध्येही इंटरेस्ट देणार नाही. व्यक्तीला एकांतातच खूप जास्त सर्वात मोठं सुख वाटेल. आध्यात्मिक व्यक्ती होऊन जाईल. संतती विषयक व्यक्तीची चिंता वाढेल. प्रेम संबंधामध्ये या पंचमातील केतूमुळे दुरावा बघायला भेटू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे या 10 दिवसामध्ये मेष लग्न आणि मेष राशीवाल्यांसाठी हे जे जून महिन्यातील पहिले 10 दिवस आहेत ते प्रचंड ऊर्जा, करिअरमध्ये संधी, आर्थिक वाढ, मानसिक परीक्षा, आध्यात्मिक जागृती या सर्व गोष्टी या 10 दिवसामध्ये घेऊन येणार आहे. कारण की या काळामध्ये तुम्हाला मंगळ पुढे नेईल, गुरु तुमचे संरक्षण देईल, राहू तुम्हाला मोठ्या लोकांपर्यंत पोहोचेल, पण शनी भगवान तुम्हाला प्रत्येक निर्णयांमध्ये संयम शिकवेल. म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवा, शब्द जपून वापरा, योग्य निर्णय घ्या आणि अध्यात्माशी जोडलेला, कारण हे 10 दिवस तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारी किंवा दिशा बदलण्याची क्षमता ठेवणार आहे. म्हणूनच मेष लग्न मेष राशीवाल्यांनो या सर्व गोष्टींवरती सांगितलेल्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे जीवन या 10 दिवसामध्येच बदलू शकते. आणि तुम्ही होईल तेवढे बजरंग बाणाचे नियमित स्वरूपाने 3 वेळा पाठ करत चला. मंगळचंडिके स्तोत्राचे डेली 3 वेळा पाठ करत चला. पण बजरंग बाण आणि मंगळचंडिका स्तोत्राचे पठण करत असताना तुम्ही नॉनव्हेज न करणं हा सर्वात मोठा सल्ला दिला जाऊ शकतो. नाही तर नकारात्मक प्रभाव देखील या काळामध्ये पडू शकतो. ज्यांना ज्यांना या सर्व परिस्थितीमधून नक्कीच लाभ पाहिजे असेल त्यांनी नक्कीच सांगितलेले उपाय व्यवस्थित पद्धतीने करावे. प्रत्येक मंगळवारी गणपतीला आणि मारुतीला मोतीचूर लाडूचा नैवेद्य द्यावा, जेणेकरून हे 10 दिवस आणि पुढील या 10 दिवसामध्ये पुढील काही घटना ज्या काही घडणार आहेत त्या नक्कीच कमी होतील. जून 2026च्या पहिल्या 10 दिवसामध्ये मेष लग्न आणि मेष राशीसाठी निर्माण होणारी ही ग्रहस्थिती साधी नाही, कारण स्वग्रही मंगळ तुमच्यामध्ये जिद्द आणि विजयाची आग निर्माण करणार आहे. उच्चेचा गुरु तुमच्या जीवनाला संरक्षण आणि प्रगती देणार आहे. राहू मोठी संधी, मोठ्या लोकांचे संपर्क घडणार आहे आणि शनी तुमच्या आयुष्याचा खरा अनुभव शिकवणार आहे. म्हणून या काळामध्ये जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवले, योग्य निर्णय घेतले आणि स्वतःवरती विश्वास ठेवला तर हे 10 दिवस तुमच्या आयुष्यातील नवीन दिशा देऊ शकतात. लक्षात ठेवा, ग्रह परिस्थिती निर्माण करतात पण त्या परिस्थितीवर विजय मिळवणारी शक्ती तुमच्या कर्मामध्ये असते. म्हणूनच मेष राशी आणि मेष लग्नातील लोकांना हा काळ संघर्षातून सामर्थ्य आणि मेहनतीतून यश मोठ्या प्रमाणात नक्कीच देऊ शकतो. जर तुम्हाला हे सविस्तर शास्त्रीय राशी भविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि दिव्य ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला मिळते शास्त्रीय अचूक ज्योतिष विश्लेषण, ग्रह गोचराचे सखोल रहस्य आणि अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिषांचा सुंदर संगम म्हणजे दिव्य ज्योतिष हे यूट्यूब चॅनलवर. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अत्यंत महत्त्वपूर्ण राशीफळामध्ये किंवा अत्यंत महत्त्वपूर्ण राशीच्या माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.